नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाचा जी.आर. आलाय 20 जानेवारी 2026 चा. यामध्ये एक बदल करण्यात आलेला आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती जी होत असते त्यामध्ये जुन्या निकषाप्रमाणे प्राधान्यक्रम संदर्भात काय नियम होते आणि आता नवीन जी.आर. नुसार नवीन नियमामध्ये काय बदल झाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. व्हिडिओकडे जाण्यापूर्वी तुमच्या माहितीमध्ये असे कोणी विद्यार्थी असेल ज्यांना टीईटी एक्झाम द्यायची असेल तर अशा विद्यार्थ्यांना नक्की कळवा. इग्नाइट अकॅडमीची टीईटी लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच चालू झाली 22 डिसेंबर पासून आहे. सेपरेट बॅचेस आहे. टीईटी आणि सीडी एकत्रित पण तुम्ही तयारी करू शकतात. कोचिंग प्लस टेस्ट प्लस नोट्स प्लस डाऊट क्लिअरिंग सेशन या बॅच मध्ये अवेलेबल आहे. जुने विद्यार्थी असाल तर त्यांना टीईटी 50% ऑफ मध्ये आहे. नवीन असाल तर टीईटी कुपन कोड वापरून तुम्हाला 25% ऑफ आहे. या संदर्भात बॅच आणि ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. डायरेक्ट डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. हा 20 जानेवारी 2026 चा जी.आर. आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यासंदर्भात नियम सांगणारा हा जी.आर. आहे. बघूया मग यामध्ये काय बदल करण्यात आला. यामध्ये त्यांनी सांगितलंय एक जी.आर.चा उल्लेख 7 फेब्रुवारी 2019 चा जी.आर. आहे. त्यामधला परिच्छेद क्रमांक 5.7 आहे. आता यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे पहिले आपण समजून घेऊया. जुना निकष काय होता बघा, ओल्ड. त्यामध्ये सांगितलंय इच्छुक व अर्हताप्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र पोर्टल ऑनलाईन 7 दिवसाच्या आत अर्ज करतील. आता यामध्ये बदल झालाय. हे 7 दिवस काढून टाकण्यात आलेले आहे. बरोबर. दुसरं पण वाचून दाखवतो मी. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील खाजगी व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देण्यात येतील. हा दुसरा बदल आहे. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येतील. हे 3 महत्वाचे मी तुम्हाला मुद्दे सांगितले जुन्यामध्ये. बघा 3 कोणते. पहिले तुम्हाला सांगितलं 7 दिवसाच्या आत तुम्हाला पवित्र पोर्टलवरती नोंदणी करता येणार. दुसरं काय सांगितलं तुम्हाला, स्वतंत्र प्राधान्यक्रम देता येतील दोघांचेही, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वतंत्र आणि खाजगी संस्थेचे पण स्वतंत्र प्राधान्यक्रम देता येईल. कोणते देता येईल तुम्हाला. त्यानंतर तिसरा बदल काय सांगितलं तुम्हाला, सर्व रिक्त जागांसाठी तुम्हाला पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देण्यात येतील. आता यामध्ये बदल काय झाले थोडक्यात समजून घेऊया. नवीन निकष बघा, हा न्यू निकष आहे, नवीन नियम आहे. इच्छुक व अर्हताप्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवरती सुविधा दिलेल्या कालावधीत 7 दिवस नाही, आता तुम्हाला सुविधा दिले त्यापर्यंत तुम्ही काय अर्ज करू शकता. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांसाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देण्यात येतील. तो ऍज इट इज आहे. स्वतंत्र देऊ शकतात तुम्ही. म्हणजे बघा तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिरात येतात आणि खाजगी संस्था असेल त्यांच्या पण जाहिराती येतात. मग या दोघांसाठी तुम्ही सेपरेट स्वतंत्रपणे प्राधान्यक्रम देऊ शकत होते आणि आता पण तुम्ही देणारच आहात. ओके. तिसरा मोठा बदल झाला. तो बदल कोणता आहे बघा, उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह, बघा 2 म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत ना त्यामध्ये मुलाखतीशिवाय आणि खाजगी संस्था ज्या असतात त्यामध्ये मुलाखतीसह. इथे शिवाय आणि इथे काय सह, अशा तुमच्या पुढे पवित्र पोर्टलद्वारे काय होणार आहे, नियुक्ती होणार आहे. सो काही संस्थांना पण आता संधी दिली आहे की तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यू सुद्धा मुलांची निवड करू शकता. बघूया काय होतंय. आता निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी, म्हणजे दोन्ही प्रकार, जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. म्हणजे ह्या उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार किती प्राधान्यक्रम, म्हणजे तुम्हाला सगळे प्राधान्यक्रम दिसतील. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचे 100 संस्था येऊ शकतात, एखाद्याला 200 येऊ शकतात, एखाद्याला 300 येऊ शकतात, किती येऊ शकतात. मात्र काय, तथापि उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी स्वतंत्रपणे असेल. म्हणजे तुम्ही इथे तुम्हाला सपोज 100 दिसताय प्राधान्यक्रम पैकी तुम्हाला कोणतेही 50 लॉक करायचे. सपोज इथे तुम्हाला 120 दिसताय, तुम्हाला 50च लॉक करायची चॉईस द्यायची. आता हे प्राधान्यक्रम खरं म्हणजे खूप कमी दिलंय. पूर्ण देत होते आतापर्यंत, आता मात्र 50च असणार आहे. सो तुम्हाला सुद्धा प्राधान्यक्रम लॉक करताना विचार करावा लागणार आहे. सो हा मुख्य बदल इथे झालेला आहे. या बदलासंदर्भात तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मुख्य बदल जो झालाय तो असा झालाय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्था या दोघांचे प्राधान्यक्रम दिसणार आहे, सगळे दिसणार आहे. मात्र प्राधान्यक्रम सर्व दिसणार, मात्र स्वतंत्रपणे प्राधान्यक्रम फक्त 50 देता येणार आहे.
काय वाटतं तुम्हाला मला कमेंटमध्ये कळवा. आणि जाताना परत एकदा सांगतो, इग्नाइट पाठशाला नावाचं ऍप सुद्धा इग्नाइट अकॅडमीने चालू केलंय. युट्यूब पण आहे, ऍप पण आहे. यावरती शालेय लेवलच्या स्पर्धा परीक्षांचं नियोजन आम्ही केलेलं आहे. सो फार कमी फी मध्ये या बॅचेस अवेलेबल आहे. तुम्हाला जसं नवोदय आहे, स्कॉलरशिप आहे, MTS आहे, NTS आहे, सैनिकी स्कूल असेल, हे सगळं ऑलिम्पियड आहे, सगळ्या एक्झामचं मार्गदर्शन आम्ही करत असतो. नवोदयची बॅच पण चालू होते आणि स्कॉलरशिपच्या बॅचेस फक्त 499 रुपयात अवेलेबल. तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. हा झालेला नवीन बदल, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओला. धन्यवाद.